जय हरी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? नक्कीच चांगले असतात. स्वागत आहे तुमचं माझ्या लोणार सरोवर मिनी ब्लॉग पार्ट 2 मध्ये. आपण लोणार सरोवरमध्ये आलेलो असून आपण जवळपास 5 किलोमीटरमधील 2.5 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला होता. आता आपण समोरचा प्रवास सुरू करत आहोत. हे बघू शकता, इथे तिकीट वगैरे काढून घेतले. नंतर झोका होता, झोका पण करून घेतला. नंतर हे दुसरं मंदिर लागलं होतं. मंदिराचं बघितलं, मंदिर कसं आहे कसं नाही. खूप दगड वगैरे अस्ताव्यस्त पडले होते. हे बघू शकता, रस्ता पूर्ण असा रस्ता आहे. आता पायऱ्या वगैरे बंद झालेल्या आहेत. मित्र होते सोबत, मित्रांच्या सोबत चाललेलो आहे आता आपण लोणार सरोवरच्या दिशेने. हे बघू शकता, पूर्ण जंगल, झाडी वगैरे दिसत आहे. येथे पशु पक्षी भरपूर आहेत पाहण्याकरता. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. हे बघू शकता, पाणी जागोजागी पाणी आहे, पण पिण्याचे पाणी का कुठं आम्हाला दिसलेच नाही. आम्ही सोबत पाणी वगैरे काही घेतले नव्हते. हे बघू शकता, हे पाणी. आता पाण्याच्या साईडने रस्ता आहे. आपण चाललेलो आहे समोर. हे लोणार सरोवर असून हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये येत आहे, महाराष्ट्रातून. हे पर्यटन स्थळासाठी एक उत्तम स्थळ आहे. हे बघू शकता, हे पाणी. या पाण्यावरती पक्षी वगैरे आहेत. आपण आलो आहेत आता एकदम शेवटला, म्हणजे हे लोणार सरोवरचं ठिकाण आहे. 5 किलोमीटरचा प्रवास करून आपण आलो आहे सरोवरमध्ये. सरोवर बघू शकता तुम्ही, किती छान सरोवर आहे. एकदम निसर्गरम्य वातावरण, कसलीही सुखसुविधा नाही, इंटरनेट पण नाही खाली. बघू शकता हे तुम्ही. हे खालचं मंदिर आहे. मंदिरामध्ये जात आहोत. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. नंतर थोडं पाण्यामध्ये पाय वगैरे धुवून घेतले. खूप चालल्यामुळे पाय पण दुखत होते. नंतर आपण निघालो आता वरच्या दिशेने डबल आपल्या गाडीकडे. हे बघू शकता, ह्या पायऱ्या सुरुवात झालेली आहे. जवळपास 200 पायऱ्या आहेत. हे बघू शकता, हे वरतून दृश्य आहे. 5 किलोमीटर खाली आपण चाललेलो आहे. परत आपण वापस पण आले आहेत. या ब्लॉगमध्ये एवढेच. नंतर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मंडळी.